मंडळी, मी नागेश चव्हाण. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल विकेडीयन मोटो ॲडव्हेंचरमध्ये. आजचा रिव्ह्यू बनवणार आहे आपण एक सडल बॅग्सवरती, आणि ती आहे सडल बॅग वायटेरा कंपनीची. आपल्याला बघायला मिळणार आहे वायटेरा कंपनीची सडल बॅग. चला तर मग बघूया कशी आहे ती. सडल बॅग आहे, बेस्ट परफॉर्मन्स बॅग आहे. चला तर मग बघूया ह्याची. आपल्याला फर्स्ट आपल्याला वायटेरा.com बघायला मिळतंय. वायटेरा.com आणि त्याच्यानंतर ना ह्या क्लिप्स आहेत. ह्या क्लिप्स आपल्याला जर सामान ठेवायचं झालं तर ह्या क्लिप्स अशाच उघडायच्या. काय ह्या क्लिप्स अशा उघडल्या की त्याला ओपन करायचं असेल, आणि ह्याला ह्या दोन आतमध्ये क्लिप्स मिळालेल्या आहेत. तर ह्याला असं ओपन केलं की आपण हे उघडता येते. तर ह्याच्यामध्ये 42 लिटर तर आपल्याला ह्या बॅगा 70 लिटरमध्ये येतात. आणि 70 लिटरमध्ये आपल्याला जर हे बघायला गेलं तर आपल्याला कॅपॅसिटी जी 70 लिटरची असल्यामुळं ह्याच्यात पण आपलं सामान ह्याच्यात मावते. 2 माणसाचं बघायला गेलं तर भरपूर असं सामान आपलं ह्या बॅगेमध्ये बसते. आणि ह्याच्यामध्ये एक पॉकेट दिलेलं आहे मस्त असं. ते बॅग इथं एक वेलफ्रो दिला आहे. तर तो वेलफ्रो आपण इकडं काढायला लागतोय. असा वेलफ्रो काढला की आपल्याला ह्याच्यात बघायला मिळतंय एक अशी बॅग आपण काढून त्याला भरलं आणि त्याच्यानंतर ना त्याला असं त्याच्यामध्ये टाकलं की ते झालं पॅक. आणि परत त्याला आपण लावणार आहे वेलफ्रो. असं चिटकवून फक्त सोडून द्यायचं. त्याच्यानंतर ना असं वेलक्रो लावून सोडून बॅगेत आपलं सामान बसलंय. आणि त्याच्यानंतर ना हे अशी बॅग इथं असं झिप लावलं आणि त्याच्यानंतर ना त्याला असं गुंडाळी करायची. असं होल्ड करायचं. होल्ड केलं की ही बॅग 2 क्लिपा अशा घ्यायच्या, त्यांना असं चिटकवायचं आणि त्याच्यानंतर ना ही बॅग अशी पॅक करायची. इथं 2 क्लिपा दिल्यात, त्यांना पण पॅक केलं आणि तिथं पण ही पॅक झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ना वरती आपल्याला बघायला गेलं तर वरती आपल्याला इथं काहीतरी ठेवण्यासाठी किंवा काहीतरी बांधण्यासाठी मस्त असं जागा दिलेली आहे आणि हुक दिलेले आहेत. हुक मिळतात बघायला. आणि त्याच्यानंतर ना इथं बाजूला एक कप्पा दिलेला आहे. आपल्याला काही साहित्य असेल किंवा काय असेल ते ठेवण्यासाठी हा कप्पा दिलेला आहे. त्याचा आपण फिट करून टाकूया. आणि ह्या बाजूला आपल्याला बघायला मिळते बॉटल्स ठेवण्यासाठी एक मस्त असा कप्पा दिलेला आहे. आणि हे आवळण्यासाठी आपल्याला एक स्ट्रिप दिलेली आहे, जेणेकरून बॉटल्स आपल्या पडू नये. आणि झाली ही गोष्ट, ह्या दोन्ही बॅगेमध्ये सेम जी मी पद्धत तुम्हाला दाखवली सेम 70 लिटरमध्ये ह्या बॅगा आहेत. आणि फुल्ली वॉटरप्रूफ बॅग आहेत. आणि त्याच्यानंतर ना जर ह्याला माउंटिंग करायचं झालं तर आपण माउंटिंग कसं करायचं ते पण दाखवतो.
चला तर मग माउंटिंग कडे जाऊया. आता बॅगा आपल्या गाडीवरती बसलेल्या आहेत, व्यवस्थित आणि सेफ बसलेले आहेत. चला तर मग जी माउंटिंग कशी करायची ती दाखवतो. ही स्ट्रिप्स घ्यायची आणि ह्याला जवळ ह्याला ह्याच्यामध्ये घालायची. हे जी हुक आहेत का नाही ह्याच्यात अशी घ्यायची, अशी घालायची आणि त्याच्यानंतर ना दुसऱ्या हुकामध्ये अशी लॉक करायची. लॉक झाली आणि ही जी स्ट्रिप राहिलेली आहे तर त्याला असं इथनं लॉकिंग सिस्टीम करून परत ह्याच्यावरती असं झालं. हे लॉकिंग सिस्टीम. परत दुसरी स्ट्रिप्स आपण अशी घ्यायची, परत ह्याला इकडं त्या लॉकिंग सिस्टीममध्ये घालायचं आणि अशी वळायची. तर वळून झाली दुसऱ्या स्ट्रिपमधून परत ह्याला हे झालं लॉक झालं. आणि त्याच्यानंतर ना ही जी शेवटची राहिलेली आहे तर त्याला असं तुम्ही वळून हे करू शकता किंवा त्याला असे गाठ मारून इथं गाठ मारायची आणि ह्याला असे झालं. आणि त्याच्यानंतर ना राईट साईडची स्ट्रिप्स आहे ते आपण तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, इथे एक स्ट्रिप्स असते. हे स्ट्रिप्स उघडायची, त्याला काय करायचं, इथं दोन लॉकिंग सिस्टीमचे आपल्याला लॉक दिलेले आहेत. तर त्याला कंड असं ह्याच्या आतमधून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना त्याला दोन्ही ह्याच्यात घालायचं आणि असं काढून त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये घालून हे लॉक झालं. ओके, या तुम्हाला पाठीमागचं दाखवतो. आता इथे एक स्ट्रिप्स दिलेली आहे. ही स्ट्रिप्स बघा, ही स्ट्रिप दिलेली आहे आणि इथं लॉकिंग सिस्टीम दिलेलं आहे. तर ह्याला काय करायचं आहे, ही स्ट्रिप्स अशी घ्यायची, ह्याच्यात घालायची आणि ह्याच्यात घालून आपण ह्याला पुन्हा ह्याच्यात घालायची थोडच्या लॉकिंग सिस्टीममध्ये आणि ह्याला लॉक करायचं परफेक्टली, जेणेकरून ही बॅग निघायला नको. ही लॉक सिस्टीम पूर्ण झालेली आहे अशी. ओके, त्याला वडलं एकदम ओके. त्याच्यानंतर ना ही बॅग कुठेही आपली बॅग ही पडणार नाही किंवा काही होणार नाही. फुल्ली ओव्हरलोड गाडीमध्ये आपली बसलेली असते. जरी ह्याच्यावरती माणूस बसला पिलियनमध्ये तरी ह्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि ह्याच्यावरती कवर पण दिलेले आहे, दाखवतो तुम्हाला. हे दोन कप्पे आहेत. त्या कप्प्यामध्ये आपल्याला हे वॉटरप्रूफचे दोन्हीही कवर दिलेले आहेत. असं हे कवर दिलेले आहेत. हे पण येतात वायटेरा कंपनीचे. वाईट असं इकडून हे झाली पूर्ण वॉटरप्रूफ. अशा तऱ्हेने वॉटरप्रूफ झाल्यामुळं काय होतंय, जरी किती पण पाऊस पडू दे त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही किंवा काही कुठलाही पावसात पाणी आतमध्ये जात नाही. अशी सिंथेटिक वॉटरप्रूफ बॅग आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. कारण काय होते, मला खूप काम मिळते आणि सबस्क्राईब करायला शिकू नका. की वायटेराच्या बॅग कशा आहेत किंवा काय आहेत तर मी कमेंटचा तुम्हाला पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत जातोय आणि आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण काय, आपले व्हिडिओ चांगले देण्याचा प्रयत्न किंवा आणण्याचा प्रयत्न मी करत असते. चला तर मग रजा घेतो तुमची. मी नागेश चव्हाण. बाय बाय.